गुरुकृपेने शुभफळांची प्राप्ती, लाभात होईल प्रचंड मोठी वृद्धी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यात आजच्या भागात सिंह राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत. येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास थोडा वेगळा असणार आहे, म्हणून त्यांचं हे परिवर्तन गोचर महत्त्वपूर्ण राहणार आहे. गुरुदेव 14 मे 2025 रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करतील आणि 18 ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील. त्यानंतर पुन्हा 5 डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथुन राशीत जातील. असा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील हे आपण राशीनुसार समजून घेऊया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्वेताश्वतर उपनिषदातील हा श्लोक आज जवळपास सर्वांना माहिती आहे. किंबहुना असे श्लोक आपण कित्येकदा ऐकतो की गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या समान म्हणजे एकमेव गुरु होय. हे झालं गुरुविषयी. आज आपण चर्चा करणार आहोत देवगुरु बृहस्पती यांच्याविषयी. म्हणजे देवांचे जे गुरु बृहस्पती यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या गोचरबद्दल बोलणार आहोत. गुरुदेव बृहस्पती हे एवढे महत्त्वाचे का आहेत? तर जसं या श्लोकात सांगितलं आहे की गुरु हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या समान आहे. जेव्हा तो देवांचा गुरु असतो तेव्हा खूप मोठा दाता असतो, देणारा असतो. मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग त्याच्या अखत्यारीत येतात. गुरु हा जन्माचा, शिक्षणाचा, अर्थार्जनाचा आणि मोक्षाचा देखील कारक आहे. या सर्व गोष्टी मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. या सर्व गोष्टी देणारा ग्रह म्हणजे गुरु होय, आणि म्हणूनच गुरुचं महत्त्व खूप जास्त असतं. गुरु हे सर्व आपल्याला नेहमीच देत असतो. विशेष बाब म्हणजे दर 12 ते 13 महिन्यांनी गुरुचं राशी परिवर्तन होतं आणि नवीन बाबी तो आपल्याला देत असतो. एकाच वेळी पत्रिकेतील 4 स्थानं शुभ व प्रबळ करण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असतं. त्या स्थानाच्या कारकत्वात सकारात्मकता गुरु निर्माण करतात. आपण त्या सकारात्मकतेचा योग्य उपयोग करून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. गुरुच्या या दृष्टीला आपण नेहमीच अमृत दृष्टी असं म्हणतो. आपल्या व्हिडिओमध्ये मी कित्येकदा हा शब्दप्रयोग केलेला आहे. मग ही अमृत दृष्टी का म्हटली जाते असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर गुरुची दृष्टी जिथे पडते तो भाव समृद्ध करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते. गुरुची दृष्टी ज्या स्थानावर पडते ते स्थान समृद्ध करण्याची संधी प्राप्त होते. त्या स्थानाशी संबंधित बाबी आपण सकारात्मक पद्धतीने पुढे आणू शकतो. त्या स्थानातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याची संधी आपल्याला मिळत असते आणि त्या स्थानाच्या संदर्भात आयुष्यात एखादी नकारात्मकता असेल तर ती घालवण्याची संधी देखील आपल्याला मिळत असते. जशी आपली इच्छा असेल त्या पद्धतीने मार्ग निघण्याची संधी गुरुच्या दृष्टीमुळे प्राप्त होते. तुमच्या राशीनुसार कोणत्या भावांवर दृष्टी पडत आहे, ते भाग समृद्ध कसे करावे हा आपण राशीनुसार सांगणार आहोत. मात्र गुरुच्या दृष्टीला अमृत दृष्टी का म्हटलं जातं त्याचं हे महत्त्वपूर्ण कारण आहे. गुरु स्वतःच्या पंचम दृष्टीने आपल्याला नवनिर्मितीची कला देत असतो. मग गुरु कोणत्याही राशीत असू द्या, कोणत्याही स्थानात असू द्या, जिथे तो असेल तेथून त्याची पंचम दृष्टी जिथे पडते त्या स्थानाच्या दृष्टीने नवनिर्मितीची कला गुरु आपल्याला देतो. नवनिर्मिती कशी करावी, क्रिएटिव्हिटी कशी करावी, संशोधन कसं करावं, नवीन अध्ययन कसं करावं, हे सर्व गुरु स्वतःच्या पंचम दृष्टीने प्रबळ करत असतो. त्यानंतर जिथे गुरुची सप्तम दृष्टी पडते त्या स्थानाच्या बाबतीत खडकाळ रस्त्यावर शांतपणे कसं चालावं ते गुरु आपल्याला शिकवत असतो. म्हणून गुरुची सप्तम दृष्टी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्या दृष्टीतून आयुष्याच्या वाटचालीची दिशा गुरु देत असतो. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे गुरुची नवम दृष्टी ज्या स्थानावर पडते ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
त्या स्थानातील घटकांच्या बाबतीत, त्या स्थानातील वस्तूंच्या बाबतीत, नात्याच्या बाबतीत गुरु आपल्याला भाग्यवृद्धी करून देतो. म्हणजे गुरुची नवम दृष्टी ज्या स्थानावर पडेल त्या स्थानाचं भाग्य समृद्ध होईल असं देखील आपण म्हणू शकतो. अशा सर्व कारणांमुळे गुरुच्या प्रत्येक दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलं जातं. 12 स्थानातील कोणत्याही स्थानावर जिथे जिथे गुरुची दृष्टी असेल तिथे तिथे अमृत दृष्टी पडत असते. त्या स्थानाच्या कारकत्वाच्या दृष्टीने आपल्याला सकारात्मकता प्राप्त होत असते. दुसरी बाब म्हणजे याच काळात शनी ग्रहांचं आगमन गुरुग्रहाच्या दुसऱ्या राशीत म्हणजे जलतत्वाच्या मीन राशीत ते प्रवेश करणार आहे. शनी जेव्हा गुरुच्या राशीत जातो तेव्हा तो स्थान नाश करीत असतो. गुरुची मीन रास ही मोक्ष दर्शवणारी रास आहे. या राशीतून मोक्षाकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला असतो. त्यामुळे आध्यात्मिक वृत्ती मानवी स्वभावात कायम असते. काही लोक सातत्याने त्या विषयाचा विचार करीत असतात, धर्माचा विचार करत असतात, मोक्षाचा विचार करत असतात. इथे आलेले शनिदेव त्या बाबतीत एक नकारात्मकता निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, जी वैयक्तिक पातळीवर होईल. स्थान नाश होत असताना शनी ग्रहाद्वारे स्वतःचा विचार जास्त कसोशीने करणं आणि इतरांचा विचार न करणं ही भूमिका देखील तयार होईल. या सगळ्या आव्हानांवर गुरुग्रहाचा प्रवास सुरू राहील. तरीसुद्धा गुरु हा देणारा ग्रह आहे जो नक्की देईल. तो नेमकं कोणत्या राशीला काय देणार आहे ते आपण राशीनुसार समजून घेऊया. त्यात सिंह राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत. गुरु वही है जो आपके जीवन के उद्देश्य को प्राप्त करने में आपकी मदद करता है, जिस कारण गुरु मनुष्य जीवन में अत्यंत महत्त्वपूर्ण माना जाता है. आता आपण देवगुरु बृहस्पतीचा अभ्यास करीत आहोत. देवांचे गुरु बृहस्पती यांचं गोचर नेहमी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. तुमच्या सिंह राशीसाठी तर ते अधिक महत्त्वपूर्ण ठरतं, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. गुरुदेव सध्या तुमच्या दशम स्थानात म्हणजे कर्मस्थानात विराजमान आहे. राशी परिवर्तन करून ते तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहे. ज्योतिष नियमानुसार 11वा गुरु हा सगळ्यात शुभ मानला जातो. सिंह राशीसाठी गुरुदेव 11वे होणार आहेत. लाभस्थानात येणारे गुरुदेव तुम्हाला भरभरून लाभ देणार आहेत. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळं देण्यासाठी बाध्य असतो. जेव्हा सगळ्यात शुभ ग्रह म्हणजे गुरुदेव स्वतः लाभस्थानात येतील तेव्हा ते सिंह राशीसाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण करतील. धनलाभ होणं, इच्छापूर्ती होणं, मागील काळात अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण होणं, छोट्या छोट्या गोष्टी ज्यांच्यासाठी तुम्ही सातत्याने नाराज होता त्या गोष्टी अगदी सहज घडून येणं, असे अनेक शुभ प्रभाव लाभस्थानात येणारे गुरुदेव तुम्हाला देणार आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की स्थानांसह गुरुदेवांची दृष्टी देखील महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यांच्या दृष्टीचे अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होतील, कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलं जातं. त्यानुसार लाभस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम आणि परिश्रमाचं स्थान असतं. अशा स्थानावर पडणारी गुरुदेवांची शुभ दृष्टी तुमच्या कार्यात नवनिर्मिती आणेल, नवीन तेज आणेल. तुमच्या परिश्रमाला नवीन दिशा प्राप्त होईल. म्हणजे तुम्ही जे काही कार्य करीत आहात त्याच्यात एक प्रकारचं नवचैतन्य येईल. मागील काळात परिश्रम करताना तुमच्या मनात एक प्रकारची मरगळ आलेली होती. ती मरगळ आता दूर होऊन सकारात्मक उत्साह तुमच्यात निर्माण होईल. तुम्ही योग्य दिशेने सकारात्मक परिश्रम कराल. केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्यापासून फळं नक्कीच प्राप्त होतात. त्यामुळे गुरुदेवांच्या पंचम दृष्टीचे तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील. लाभस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल. पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघितल्या जातात. त्यानुसार अभ्यास कोणता करावा, शिक्षण कोणतं घ्यावं या संदर्भातील काही संभ्रम कमी होतील. योग्य विषय निवडणं, शिक्षणाची योग्य दिशा निवडणं, योग्य दिशेने निर्णय घेणं हे तुमच्या लक्षात येईल. त्याचा दीर्घकालीन लाभ तुम्हाला प्राप्त होईल. सोबतच शिक्षणात यशाची टक्केवारी देखील वाढणार आहे. त्यामुळे इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील. याशिवाय संततीशी वागताना कोणत्या दिशेने वागावं, त्यांच्याशी केव्हा कशी चर्चा करावी, ते योग्य प्रकारे विकसित होऊ शकतील, प्रगती करू शकतील. यासाठी आपण काय भूमिका घ्यावी या संदर्भात देखील गुरुदेव आपल्या सप्तम
उत्तम दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. सिंह राशीची संतती ही अग्रेसिव्ह असते, क्रिएटिव्ह कार्य करणारी असते, प्रगती साध्य करणारी असते. पंचम स्थानावर पडणारी गुरुदेवांची दृष्टी ही तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे, ज्यामुळे सिंह जातकांचं आपल्या संततीशी असलेलं बॉन्डिंग इथे वाढेल. तुम्ही आपल्या संततीला समजून घ्याल आणि तुमची संतती देखील तुम्हाला उत्तमरित्या समजून घेईल. लाभस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार व व्यवसायाचं स्थान असतं. इथे एक बाब घडत आहे की तुमच्या सप्तम स्थानात 17 मे रोजी राहू ग्रहाचं आगमन होणार आहे. राहू हा ग्रह विघटनाचा कारक म्हणून ओळखला जातो, तर गुरु हा ऐक्य निर्माण करणारा ग्रह आहे. त्यामुळे राहूचा जो विघटनाचा दुष्परिणाम आहे तो इथे कमी होईल. राहू त्याचं कार्य करेल आणि गुरु त्यांचं कार्य करेल. त्यामुळे सिंह जातकाच्या बाबतीत अनेक वेळा असंही घडून येईल की राहू गैरसमज निर्माण करेल आणि गुरु ते गैरसमज किती चुकीचे आहेत याची जाणीव करून देईल. अर्थात गुरुदेवांच्या या नवम दृष्टीने तुमची भाग्यवृद्धी घडून येणार आहे, कारण गुरुदेव नकारात्मकता कमी करत असतात. तुमच्या सप्तम स्थानात राहू आल्यामुळे तिथे नकारात्मकता निर्माण होणार आहे, जी गुरुदेवांच्या नवम दृष्टीने कमी होणार आहे. गुरुदेवांच्या सर्व दृष्टीमुळे सगळ्यात प्रबळ दृष्टी ही नवम दृष्टी मानली जाते. ती भाग्यवृद्धी करते. अर्थात ज्यावेळी तुमच्या आणि तुमच्या जोडीदारात किंवा तुमच्या व्यावसायिक पार्टनरमध्ये मतभेद होतील तेव्हा तुम्ही हे आठवून घ्यायचे आहे आणि गुरुदेवांच्या कार्याला सहकार्य करायचे आहे. तसंच या काळात नाती सांभाळणं देखील तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. बाकी लाभस्थानात येणारे गुरुदेव तुम्हाला भरभरून लाभ प्रदान करतील असं आपण निश्चितपणे सांगू शकतो. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे, जे कोणीही सहज करू शकतो. त्यासाठी विशेष असं काही करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्याचा परिणाम मोठा असतो. अट इतकी की उपाय पूर्ण श्रद्धेने करावे. त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवाच्या या अतिचार गतीत आपण काही उपाय नक्कीच करू शकतो. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव जेव्हा जेव्हा संकटात येतात तेव्हा ते भगवान महादेवांकडे जातात. त्यानुसार या काळात सर्वांनी शिव आराधना करावी. दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं. दररोज किमान 11 वेळा तरी गायत्री मंत्राचा जप करावा. याशिवाय राशीनुसार आपण काही दान देखील करू शकतो. त्यात सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही बुंदीचे लाडू दान करावे. या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून ते नक्की करा. अशा पद्धतीने गुरुदेवाचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण इथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.